जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, त्याचबरोबर पेन्शनच्या प्रतीक्षेत असलेल्या पेन्शनधारकांसाठी, अधिकारी वर्गासाठी आता ज्याकडेची एक मोठी बातमी समोर आलेली आहे। अतिशय महत्त्वपूर्ण असं प्रसिद्धीपत्रक निर्गमित झालेलं आहे। काय आहे प्रसिद्धीपत्रक आणि या प्रसिद्धीपत्रकाच्या अनुषंगानं कोणत्या त्या मागण्या सरकारी कर्मचारी आणि अधिकारी वर्गाच्या आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळते। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, दिनांक 1/8/2024 रोजी निर्गमित झालेलं राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती महाराष्ट्र यांचे महत्त्वपूर्ण असं प्रसिद्धीपत्रक आहे। जुन्या पेन्शनबाबत शासनानं घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी विनाविलंब झालीच पाहिजे या संदर्भातलं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की 14 डिसेंबर 2023 रोजी विधानसभा अधिवेशनामध्ये नागपूर मुक्कामी राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी जुनी पेन्शन ज्या सुधारित स्वरूपात देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला होता त्याचा ढाचा निवेदनाद्वारे विधानसभेच्या पटलावर ठेवलेला होता। त्यानुसार अधिसूचना शासन निर्णय पारित करण्याची कार्यवाही होणं अपेक्षित होतं, परंतु त्याबाबत शासनाचं धोरण सध्या उदासीन दिसते। विधानसभेच्या निवडणुका समीप येऊन ठेपलेल्या आहेत, त्यामुळे सरकारनं घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची अंमलबजावणी विधानसभा निवडणुकांचा आचारसंहिता कालावधी सुरू होण्यापूर्वी होणं आवश्यक आहे आणि या संदर्भात निर्णय होणं अपेक्षित आहे। राष्ट्रीय सुधारित निवृत्तीवेतन धोरण दिनांक 1 मार्च 2024च्या प्रभावानं लागू केल्यासंदर्भातील अधिसूचना शासन निर्णय पारित न करणं व जिल्हा परिषद शिक्षक यांच्या बाबतीत शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी न होणं या शासनाच्या उदासीन धोरणाकडे लक्षवेध करून घेण्यासाठी शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट क्रांती दिन व 11 ऑगस्ट चेतना दिन रोजी राज्यभरातील सर्व सरकारी, निमसरकारी कार्यालय व सर्व शाळा यांच्यासमोर दुपारच्या भोजनाच्या समयी तीव्र निदर्शनं होतील। या निदर्शनात आपल्या प्रलंबित इतर मागण्यांचा देखील पुनरुच्चार करावायचा आहे आणि या संदर्भातलं अतिशय महत्त्वपूर्ण असं हे प्रसिद्धीपत्रक निर्गमित झालेलं आहे। पुढील तीव्र निर्णायक आंदोलनाच्या तयारीसाठी समन्वय समितीच्या घटक संघटनांची तातडीची बैठक मुंबई येथे लवकरच आयोजित करण्यात येणार आहे। त्यामुळे निश्चितच जुनी पेन्शन योजना आणि त्या संदर्भात असलेल्या इतर ज्या योजना आहेत, मागण्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी संपावर जाणार आहेत। त्यामुळे निश्चितच शासनानं याकडं लक्ष वेधून या संदर्भात निर्णय घेणं अपेक्षित आहे। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी, शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।